नागपुर के कलमना थाना क्षेत्र में किसी बात की पूछताछ करने गए एक व्यक्ति पर जानलेवा हमला होने की घटना सामने आई है। पुलिस उपनिरीक्षक प्रेरणा काले के अनुसार इस मामले में एक आरोपी को गिरफ्तार किया गया है, जबकि अन्य आरोपियों की तलाश जारी है। पुलिस टीमें फरार आरोपियों की खोज में जुटी हुई है और इस मामले में आगे की जांच पुलिस कर रही है। पोलीस स्टेशन कळमना हद्दीमध्ये एक त्याच्यामध्ये यातील फिर्यादी आणि जो जखमी आहे ते आपला फूड कार्टचा ठेला लावतात वर्धमान नगर येथे। ते संध्याकाळी 11 ते 12 वाजताच्या सुमारास आपला ठेला पॅक करून आपल्या घराकडे जात असताना घटनास्थळाच्या जवळ आल्यानंतर त्यांना समोर जाण्यासाठी जागा नव्हती। एक कार समोर उभी होती म्हणून ते त्याच जागी थांबले। त्यानंतर समोरून दगड फेकला गेला, जो की फिर्यादी यांच्या ई रिक्षाला लागून त्यांच्या रिक्षाचा काच फुटला। त्याच्यामुळे फिर्यादी हे समोर जाऊन विचारण्यासाठी गेले की दगड का मारला, कोणी मारला। त्यानंतर समोर असलेले सर्व आरोपी हे त्यांच्यावर धावून आले। मग जखमी हे त्यांचा बीज बचाव करण्यासाठी गेले असता आरोपींनी आपल्याकडचा चाकू काढला आणि यातील जखमी यांना तो चाकू मारून जखमी केलेले आहे। सध्या जखमी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। नमूद आरोपींकडून गुन्ह्याची सखोल चौकशी चालू आहे। आरोपी हे आता पोलीस कस्टडीत आहेत। काही पाहिजे आरोपी हे पोलीस शोध घेत आहेत।